वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती 2025 संदर्भात मेरिट जो आहे कसा राहणार आहे आणि मेरिट जास्त हाय जाऊ शकतो यावर्षी, कारण की पॉसिबिलिटी तशी आहे आणि खरोखर मेरिट जो आहे कमी जाणार सुद्धा आहे का, या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर जागा कमी आल्या तर साहजिकच मेरिट खूप जास्त जाईल आणि जर जागा जास्त आल्या तर मेरिट कमी येतील। पण नेमकं फायदा कोणाला होणार आहे किंवा कशावर मेरिट ठरणार आहे या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइड्स नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे बघा, ॲक्च्युली व्हॅकन्सीज जशा येणार आहेत शिक्षक भरती टप्पा 1 साठी संच मान्यता 2024-25 आणि 25-26 नुसार ज्या काही जागा येतील, शिक्षक समायोजन झाल्यानंतर ज्या काही रिक्त जागा असतील त्यानुसार पदभरती केल्या जाईल। 80%, 90% किंवा 100% त्यानुसार जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील। आता जशा व्हॅकन्सी येतात त्यानुसार ज्या आहेत मेरिट कमी जास्त लागेल। मेरिट हा एका स्टेबल जो आहे राहणार नाही। वर्ग 1 ते 5 असेल, वर्ग 6 ते 8 असेल, वर्ग 9 ते 10 असेल किंवा 11 ते 12 असेल, तरी सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या ठरणार आहे मेरिट ठरवण्यासाठी। त्यातली पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुमचा टेट परीक्षेतला स्कोर। आता जर तुमचा स्कोर चांगला आहे, खूप छान स्कोर आहे तुमचा किंवा ॲव्हरेज स्कोर आहे, तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता जर तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत फॉलो केल्या तर। आता उदाहरणार्थ ज्यांचा स्कोर खूप छान आहे तर त्यांना आवडीचं ठिकाण मिळू शकतं, जिल्हा असेल, तालुका असेल किंवा नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं काम होऊ शकतं। ज्यांचा स्कोर थोडा कमी आहे किंवा ॲव्हरेज आहे अशा विद्यार्थ्यांनी थोडी पसंती क्रमांकाकडे जास्त लक्ष द्यायचं। योग्य जाहिराती ज्या आहेत त्यांना योग्य पसंतीक्रम दिले तर निवड मात्र शक्य आहे। आणि जर समजा आपल्याला जर विदाऊट इंटरव्ह्यू होत नसेल तर खाजगीच्या ज्या संस्था असतात तिथे मात्र आपण पसंतीक्रम द्यायला दिले पाहिजे, जेणेकरून आपली निवड होण्याची शक्यता जास्त असते। आणि जर आपण त्यामध्ये TET पेपर 1, TET पेपर 2 पास असेल तर त्यावेळेस जे आहे होप सोडायला नको। होप ठेवली तर आपण जे आहे कोणत्या ना कोणत्या ठिकाणी जे आहे शिक्षक म्हणून आपण रुजू होऊ शकतो। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती असणार आहे कॅटेगरी। आता याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीला रिझर्वेशन आहे आणि त्या रिझर्वेशननुसार जागासुद्धा येतात। पण आता जेवढ्या व्हॅकन्सीज येणार त्या व्हॅकन्सीजमध्ये आपल्या कास्टसाठी किती जागा येऊ शकतात, आपल्या रिझर्वेशननुसार आपल्या कास्टला किती रिझर्वेशन आहे आणि तेवढ्या ज्या जागा येणार आहेत त्या जागेमध्ये आपण बसतो का तेवढ्या मेरिटमध्ये किंवा त्या लिस्टमध्ये आपण आपली जी कास्टची जी मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण तेवढ्या नंबरवर येतो का। जर येत नसेल तर मग त्यावेळेस काय स्ट्रॅटेजी वापरायची, येत असेल तर खूपच छान आहे, त्यावेळेस आपला शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो। पण जर आपण समजा येत नसेल तर त्यावेळेस आपल्याला 2-4 गोष्टीवर फोकस करावं लागेल। 50-50 पसंतीक्रम जे आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल, योग्य ठिकाणी प्रिफरन्स द्यावे लागेल। जिथं कॉम्पिटिशन कमी आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्कोप आहे आपल्याला आणि ज्या ठिकाणी मर्यादित संख्या असेल तिथे जर आपण बेस्ट स्ट्रॅटेजी वापरली तर आपले सिलेक्शन मात्र होऊ शकतं। आता हे झालं कॅटेगरीच्या संदर्भात, ठीक आहे। कॅटेगरीनुसार सुद्धा मेरिट जो आहे कमी जास्त असणार। आता ओपनचा मेरिट जो आहे तो हायच असतो आणि OBC किंवा SC यांचा सुद्धा मेरिट त्याच्या खालोखाल असतो। आणि नंतर जर बघितला मराठी मीडियमचा मेरिट जास्त असतो, उर्दू आणि इंग्लिश मीडियमचा मेरिट थोडा कमी असतो। आता मी सगळ्यात शेवटी हे सुद्धा सांगणार आहे तुम्हाला की कोणाला जास्त फायदा होणार आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि हां, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरी जी गोष्ट आहे ती आहे बाकीचे कास्ट सांगितलं मी। आता उदाहरणार्थ ST कास्ट आहे, ST किंवा ST पेसा यांचा मेरिट जो आहे कमी राहणार आहे किंवा EWS असेल यांचा सुद्धा मेरिट जो आहे तो कमी राहील आणि बाकीच्या कास्टचा सुद्धा मेरिट जेमतेम राहील। आता इथे आहे व्हॅकन्सीज। आता व्हॅकन्सीच्या बद्दल आपण अगोदरच असं बोललो की जर व्हॅकन्सी जर जास्त आल्या, जास्त पदांसाठी पदभरती झाली तर त्यावेळेस जास्त अभ्यर्थ्यांना शिक्षक होण्याची संधी मिळेल आणि जर व्हॅकन्सी कमी आल्या तर त्यावेळेस मात्र कमी विद्यार्थ्यांना शिक्षक होण्यासाठी संधी मिळेल। इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर व्हॅकन्सी खूपच कमी आल्या किंवा व्हॅकन्सी जर कमी आल्या, समजा 9-10 हजार किंवा 10-11 हजाराच्या आसपास व्हॅकन्सी आल्या तर त्यावेळेस मात्र ज्या उमेदवारांना चांगला स्कोर आहे, ज्यांनी प्रिफरन्स चांगले दिले, ज्यांचा स्कोर बेस्ट आहे, ज्यांनी बेस्ट स्ट्रॅटेजी वापरली आणि ज्यांनी योग्य पसंतीक्रम दिले, अशाच उमेदवारांची निवड शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये होऊ शकते। आणि जर जागा जास्त आल्या तर त्यावेळेस मात्र मेरिट कमी येणार। मेरिट कमी आल्यानंतर जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळणार। ज्यांचा मेरिट 2, 3, 4, 5 मार्कनं राहणार ते सुद्धा उमेदवार लागणार जर जास्त जागा आल्या तर, ठीक आहे। आणि जे ॲव्हरेज स्कोरवाले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर ही खूप जमेची बाजू असणार आहे जर जागा जास्त आल्या तर। पुढची जी महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती असणार आहे मीडियम। आता तुम्ही म्हणाल मीडियमनुसार आपल्या मेरिटवर परिणाम होतो का? होतो। मराठी मीडियमचं मेरिट जो आहे तो जास्त असतो ॲज कम्पेअर टू उर्दू मीडियम आणि ॲज कम्पेअर टू इंग्लिश मीडियम। इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सेपरेट जागा येतात, उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेपरेट जागा येतात आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेपरेट जागा येतात। एवढंच नाही, वर्ग 1 ते 5 साठी वेगळ्या जागा येतात, वर्ग 6 ते 8 साठी वेगळे येतात, समाजशास्त्र, मॅथ आणि सायन्ससाठी, आणि वर्ग 9 ते 10 साठी वेगळ्या जागा येतात आणि वर्ग 11-12 साठी सुद्धा जागा वेगळ्या येतात। म्हणजे इथे जे आहे मीडियम खूप महत्त्वाचं आहे। मराठी मीडियम असलं तर स्पर्धा थोडीफार असणार, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही उमेदवारांना संधी असणार। जसं मी सांगेल समोर तुम्हाला कोणकोणत्या उमेदवारांना संधी आहे।
आणि जर समजा तुमचं इंग्लिश किंवा उर्दू मीडियम आहे तर त्यावेळेस तुमचं कॉम्पिटिशन थोडं कमी असणार. आता आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी शिक्षक भरती 2025-26 मध्ये पूर्ण चित्रच पलटून जाणार आहे, ती गोष्ट असणार आहे प्रिफरन्स. जर तुम्ही पसंतीक्रम म्हणजे ज्यावेळेस जाहिराती येतील पवित्र पोर्टलवर आणि पसंतीक्रम द्यावे लागतील, तर पसंतीक्रम योग्य पद्धतीने जर तुम्ही दिले, बेस्ट स्ट्रॅटेजी वापरून ज्या ज्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायला पाहिजे, 50 पसंतीक्रमाचा योग्य फायदा जर तुम्ही उचलला तर त्यावेळेस मात्र तुमची शिक्षक भरतीमध्ये ॲव्हरेज स्कोअर किंवा कमी स्कोअर असून सुद्धा निवड होऊ शकते. आणि जर तुमचा स्कोअर जेमतेम असला किंवा थोडा चांगला जरी असला पण पसंतीक्रम जर चुकले किंवा योग्य पसंतीक्रम दिले नाही तर निवड त्यावेळेस रद्द होऊ शकते. त्याच्यामुळे पसंतीक्रम किंवा जाहिराती कोणकोणत्या आहेत, कुठे आहेत, कशा द्यायच्या, काय काळजी घ्यावी या संदर्भात आतापासूनच माहिती घेणं सुरू करा आणि योग्य पसंतीक्रम देण्यासाठी कटिबद्ध राहा आणि योग्य पसंतीक्रम दिले तर मात्र तुमची निवड होऊ शकते. ठीक आहे. पुढची जी गोष्ट आहे ती आहे आता मेरिट जो आहे, मेरिट संदर्भात आपण बोलतोय तर सगळ्यात महत्त्वाचं मेरिट म्हणजे इथे मी तुम्हाला अगोदर काही गोष्टी क्लिअर करू इच्छितो की सगळ्यानुसार, आता उदाहरणार्थ कास्टनुसार, नंतर वॅकन्सीनुसार, नंतर क्लास वाईज डिवायडेशननुसार 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 11, 12 किंवा मीडियमनुसार किंवा आणि टेटच्या स्कोअरनुसार तुमचा मेरिट जो आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असणार आहे. 11, 12चा मेरिट वेगळा लागतो, 9, 10चा वेगळा, 6 ते 8चा वेगळा, 1 ते 5चा सुद्धा वेगळा असतो. ठीक आहे. तर मेरिट बघा, मेरिट जो आहे सगळ्या गोष्टींवर मेरिट सारखा नसतो, म्हणजे किंवा सगळ्याच ठिकाणी मेरिट सारखं येईल असं नसतं. आणि यावर्षी तर उलट असं होणार आहे, काही जिल्ह्यांमध्ये मेरिट जास्त जाईल, काही जिल्ह्यांमध्ये मेरिट खूप कमी जाईल, कारण की काही जिल्ह्यांच्या जागा कमी जास्त येतील. अशा पद्धतीनं जिल्हा परिषदचा सुद्धा वेगळा, महानगरपालिका नगरपालिकेचा सुद्धा कमी जास्त येईल. त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्या कास्टचा, कोणत्या वर्गासाठी, कोणत्या मीडियमसाठी किती आला ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळलं असेल आता या एका वाक्यामध्ये सगळं आलं, परत रिपीट ऐकून घ्या वाटल्यास. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेरिट जो आहे तो सारखा नसतो, मेरिट कमी जास्त राहणार आहे प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. आता बोलूया की कोणाला फायदा या शिक्षक भरतीमध्ये होणार आहे. तर बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. डी.एड धारक जे आहेत ते तुम्ही फायदा उचलू शकता 1 ते 5 साठी. टी.टी पेपर 1, टी.टी पेपर 2 यांना टी.टी परीक्षेचा फायदा होऊ शकतो वर्ग 1 ते 8 साठी. नंतर उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा फायदा होऊ शकतो. नंतर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो, पण स्पर्धा आहे तुमच्या सब्जेक्टनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमच्या वॅकन्सीनुसार तुमचं मेरिट ठरेल. समांतर आरक्षणाचे जे उमेदवार आहे, ज्यांनी समांतर आरक्षण घेतलेलं आहे त्यांचं मेरिट कमी राहील. मॅथ आणि सायन्सचे जे उमेदवार आहेत त्यांना स्कोप आहे. महिला उमेदवार जे आहेत त्यांना सुद्धा संधी आहे. नंतर बी.एड धारक जे आहेत त्यांना वर्ग 9 ते 11 12साठी स्पेशल संधी आहे. तुमचे मार्क चांगले आहे आणि बी.एड झालेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि सगळ्यात शेवटी इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुमचा स्कोअर 130 140च्या समोर आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला बेस्ट स्ट्रॅटेजी वापरावं लागेल. आणि जर समजा तुमचा स्कोअर 120 130 किंवा 110च्या आसपास आहे तरीसुद्धा तुम्ही जे आहे पसंतीक्रमावर भर द्या, त्याच्यानुसार तुमची निवड होणार आहे. तर ही पूर्ण माहिती जी आहे या संदर्भात होती. आणि आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त हाईप करा आणि इतर अभ्यासधारकांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन मिळेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.